नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. प्रगती उद्योग या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं उद्घाटन सॅटर्डे क्लबचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अशोक दुकाडे यांच्या हस्ते संपन्न झालं. सौ प्रवीणा नाईक आणि श्री गीत नाईक यांच्या पुढाकाराने या प्रदर्शनाचं आयोजन ठाणे शहरातील नौपाडा परिसरातील आई हॉल येथे करण्यात आलं आहे. या ठिकाणी गृहिणींनी निर्माण केलेली अतिशय उत्कृष्ट उत्पादनं अतिशय सवलतीमध्ये मिळणार आहेत, अशी माहिती या निमित्ताने प्रवीणा नाईक यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना दिली. किचनशी संबंधित वस्तू, फॅशनशी संबंधित वस्तू, होम डेकॉर, गृहोपयोगी वस्तू आणि इतरही अनेक नाविन्यपूर्ण वस्तू या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती देखील यावेळी श्री गीत नाईक यांनी दिली आहे. या निमित्ताने मोत्यांच्या दागिन्यांचा पेहराव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसंच पाककला स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने महिलांनी या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं. यावेळेस सॅटर्डे क्लबच्या वुमन विंगच्या अध्यक्षा प्रज्ञा बापट या देखील उपस्थित होत्या. हे प्रदर्शन दिनांक 8, 9 आणि 10 असे 3 दिवस ठाणे शहरातील आई हॉल येथे सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन या निमित्ताने श्री गीत नाईक आणि सौ प्रवीणा नाईक यांनी केलं आहे. आज इथे प्रगती उद्योग आणि प्रवीणा नाईक यांनी आज इथे एक एक्झिबिशन आयोजित केलं आहे. प्रामुख्याने मला हे जाणवतं की सगळे उद्योजक जे आहेत ते महिला उद्योजक आहेत आणि जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये खूप विविधता आहे. म्हणजे व्हरायटी ऑफ द प्रॉडक्ट्स इथे अवेलेबल आहेत. जे म्हणजे मला असं वाटतं की इथे आल्यानंतर प्रत्येक स्टॉलवर काही ना ते घ्यावं इतकं टेम्पटेशन आहे आणि इतक्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स इथे अवेलेबल आहेत. मला असं वाटतं की पहिले मॉल कन्सेप्ट वगैरे 5 वर्षापुढे आपण बघितलं असेल तर मॉल कन्सेप्ट जी होती ते नाविन्य वाटत. मी ह्या मॉलला गेलो, मी तिथे हे घेतलं ते घेतलं हे म्हटलं तर सगळे लगेच त्या मॉलला व्हिजिट करायचे. विवाना मॉल जाऊया, घाटकोळच्या मॉल जाऊया. आता त्याचं छोटं स्वरूप हे या प्रदर्शनामध्ये आलं आहे, एक्झिबिशनमध्ये आलं आहे. निर्णय एक्झिबिशनमध्ये लोक नक्की जात असतात आणि त्या एक्झिबिशनमध्ये जे क्रिएटिव्हिटी असेल तर त्यामध्ये खूप लोकांचा फायदा होतो, उद्योजकांचा पण होतो आणि ज्यांना ग्राहक आहेत त्या ग्राहकांना पण ज्या वस्तू हव्या असतात त्या नेमक्या मिळतात. आणि मला इथे असं वाटलं फिरताना की हा छान उपक्रम आहे. ब्रँडिंग होतं, मार्केटिंग होतं आणि इथून आपल्याला नवीन नवीन प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात. तर प्रवीणा नाईकचं अभिनंदन करतो की एक स्तुत्य उपक्रम चालू केला आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. प्रगती प्रतिष्ठानतर्फे जो आज एक्झिबिशन आहे, आज मी तिथे आलेली आहे. ओपनिंगला दुगाडे सर आले, त्यांच्याबरोबर मी आज इथे या एक्झिबिशनला आली आहे. एक्झिबिशनमध्ये इतके अप्रतिम स्टॉल आहे की खूप टेम्पटिंग होते काय घेऊ काय नाही. खूप सारी खरेदी मी केलेली आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करीन की प्रत्येकाने व्हिजिट करण्यासारखं हे एक्झिबिशन आहे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे आहेत आणि याचा नक्की तुम्ही लाभ घ्या. मी प्रवीणा नाईक, प्रगती उद्योग ठाणे आयोजित महिला निमित्त आम्ही खास एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे आणि आई हॉल नौपाडा ठाणे इथे आपलं हे एक्झिबिशन आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे 35 महिला उद्योजकांचे स्टॉल आहे आणि सगळ्या या ज्या महिला आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या आहेत आणि खूप छान प्रतिसाद आहे. प्रगती उद्योग आयोजित महाशिवरात्र आणि महिला दिन स्पेशल भव्य प्रदर्शन आणि विक्री 8 ते 10 मार्च आई हॉल सारस्वत बँकेच्या वर नौपाडा ठाणे. आयोजक प्रवीणा नाईक. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये बिझनेस कोच ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होऊ लागली. विशेषतः जे नवीन व्यावसायिक असतात हे कुठेतरी एका ठिकाणी येतात आणि त्यांच्या बिझनेसमधली जी ग्रोथ असते
ही ग्रोथ थांबते आणि नेमकं व्यावसायिकाला समजतच नाही की आपल्या व्यवसायाची ग्रोथ का थांबलेली आहे. जो व्यवसाय आपण सुरू केला त्यानंतर घोडदौड सुरू झाली आणि अचानक एका ठिकाणी येऊन हा बिझनेस थांबून गेला. वाढ होत नाहीये, स्टॅग्नन्सी येते आहे, नवनवीन गोष्टी बिझनेसमध्ये घडत नाहीयेत. तर बिझनेसमध्ये हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स शोधून काढून त्यावर योग्य ते सोल्युशन देण्याचं काम हे बिझनेस कोच करत असतात. आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये बिझनेस कोचला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली. अशाच पद्धतीने अनेकांना बिझनेस कोचिंग केलेल्या नेहा कारेकर आत्ता आपल्यावर आहेत. नेहाजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. नेहाजींबद्दल ओळख करून द्यायची झाली तर प्रचंड हायली लर्नेड ज्याला म्हणू शकतो, अतिशय उच्च विद्याविभूषित अशा नेहाजी आहेत. त्या CS आहेत, त्या लॉयर आहेत. ॲट द सेम टाइम त्यांनी मानसशास्त्रामध्ये MA केलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक 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 विषयांमध्ये त्या पारंगत आहेत. आजवर असंख्य जणांना त्यांनी बिझनेस मध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. जवळपास 500 पेक्षा जास्त स्टार्टअप्स उभे करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा हात आहे. त्या NLP सर्टिफाईड कोच देखील आहेत आणि त्यांनी फिओम कोचिंग इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून आपलं बिझनेस कोचिंगचा कोर्स केलेला आहे. नेहाजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की बिझनेस कोच ही संकल्पना नेमकी काय आहे? बिझनेस कोच हे प्रत्येक बिझनेस ओनर्सला आम्ही ॲज अ फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून हेल्प करत असतो. म्हणजे काय, तो माणूस बिझनेस ओनर असेल त्याचं जे इकोसिस्टम आहे ना ते पहिलं समजून घेतो. त्याचं माइंडसेट काय आहे, तो माणूस त्याचं एक्झॅक्टली तो घरी समजा त्याच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील तर बिझनेसमध्ये डेफिनेटली हेल्प होणार. तर पहिलं सेशन जे होतं त्यांच्याबरोबर ते नेहमीच माइंडसेटचं असतो. मग ते समजून घेऊन योग्य ते त्याचं पूर्ण बिझनेसचं असेसमेंट घेऊन 2 पूर्ण दिवस आम्ही त्यांच्याबरोबर हे करतो आणि त्याच्याबरोबर पूर्ण ते असेसमेंट केल्यानंतर ते मग बिझनेस कोच करतो. बिझनेस कोच ऑल्सो हे पण समजून घ्या की बिझनेस कोच जे तो ओनर सांगतो ना त्याच्याहून तो नाही नाही सांगत ते पण समजण्याचं एक कॅपॅसिटी एक बिझनेस कोचला असतं. रीड इन बिटवीन द लाईन्स असं म्हणतो ना आपण, ते बिझनेस कोचला पूर्णपणे आहे. कशी सुरुवात कशी होती तुमची? म्हणजे एखादा व्यावसायिक तुमच्याकडे का बरं येतो? म्हणजे अशी कुठली सिच्युएशन असते त्याच्या बिझनेसमध्ये की त्याला एक बिझनेस म्हणजे आजारी पडला की माणूस त्याला डॉक्टरची आठवण येते, एखादा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याला वकिलाची आठवण येते, अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम असेल CA ची आठवण येते. बिझनेस कोचची आठवण नेमकी कधी येते? बिझनेस कोचची आठवण तेव्हा येते जेव्हा बिझनेस इधर स्टॅग्नंट झालेला असतो किंवा तो बिझनेसमध्ये त्याला समजतच नाही मी पुढे कसं जाऊ या बिझनेसमध्ये. तेव्हा जाऊन बिझनेस कोचची गरज लागते. आणि माझ्याकडे असे पण लोक आहेत जे खूप जास्त चांगले आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये, पण त्यांना समजा ते एक पर्टिक्युलर लेवलला आहेत आणि त्यांना 10 पट वाढायचं असेल त्यांचा ग्रोथ, तर तेव्हा पण माझ्याकडे असतात. तर वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे गरजा असतात वेगवेगळ्या याच्यात. तर ते थर्स्ट पण असते काही लोकांना की आम्हाला असं म्हणजे करायचंय, पॅशन असतो बिझनेसचा, तर त्यालाही आम्ही कोच करतो. हल्ली स्टार्टअप्समध्ये आपण बघतोय की बऱ्याचदा तो जो एक ओनर असतो तो ओनर त्याच्या डोक्याने सगळ्या गोष्टी करत असतो आणि बऱ्याचदा त्याच्याकडे एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे असतं ते नसतं. आणि त्यामुळे आपण बांधू ते धोरण, आपण ठरवते धोरण आणि आपण बांधू ते तोरण या पद्धतीने ते काम करत असतात. आणि अशा वेळेस ब्रेन स्टॉर्मिंग होत नसतं किंवा बऱ्याचदा ज्या काही मीटिंग्स असतात त्या होत नसतात. आणि त्याच्या वेळेस एक असा कुठला तरी थर्ड पर्सन असतो जो त्या बिझनेसकडे त्रयस्थ नजरेने बघतो आणि त्यातून मग खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात. आय थिंक ही जी त्रयस्थ नजर आहे हे तुमच्यासारख्या बिझनेस कोचची असते. येस, डेफिनेटली. थर्ड आई म्हणतो ना आपण, ते खूप गरजेचं आहे बिझनेस ओनरला. आणि शिवाय तो कोणाशी बोलतो, आपल्याशीच बोलतो, आपल्याच लोकांबरोबर बोलत असतो. तर तो आता जेव्हा कोचशी बोलतो, संवाद साधत असतो, तो अकाउंटेबल पण होतो. आता एक सिंपल उदाहरण आहे, आपल्याला 20 किलो कमी करायचं आहे, तर आपल्याशीच आपण बोललो की आपल्याला मोटिवेशन राहते. पण तुम्ही एक परख्याला सांगितलं, एक कोचला सांगितलं की मला 20 किलो,
तर तो तुम्हाला विचारतो की बाबा तू केलं का रे, हा डाएट घेतलं का, हे कोचचं हे आहे की अकाउंटेबिलिटी, रेस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला आन्सरेबल होता, हे कोचचा खूप मोठा हातभार असतो या सगळ्याच्या. पण बऱ्याचदा असं असं बघायचं, अरे हा माझा बिझनेस आहे, हा मला मी सगळ्यात जास्त माझ्या बिझनेसला ओळखतो, कोणीतरी एक भलता माणूस येऊन मला कसं काय काही सांगू शकतं, हा जो एक अप्रोच असतो, हा अप्रोच बऱ्याचदा दिसून येतो. आणि मग हा जो एक टॅबू असतो, हा कसा काय तोडला जातो? त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर 1-2 स्ट्रॅटेजी सेशन्स घेतो. त्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये जे काही स्ट्रॅटेजीज आपण जनरली यूज करत असतो त्याचं त्यांना विचारतो की बाबा रे, तुझं बिझनेस, तुझं मार्केट डॉमिनेटिंग आहे का, किंवा तुझं कसं आहे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वेगळा दुसऱ्यांपेक्षा. त्यांना एक 8-10 प्रश्न केल्यावर त्यांना कळून येतं की येस, मी जे करतोय त्याच्यात काहीतरी वेगळं मला करायचं असेल, तर मला ग्रोथ पाहिजे असेल, सेल्समध्ये पाहिजे असेल, रेव्हेन्यूमध्ये पाहिजे असेल, किंवा लीड्स मध्ये पाहिजे असेल, तर त्याला कळून चुकतं त्या सगळ्या प्रश्नांचं, कारण ते सायकोलॉजी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर तो कुठलाही माणूस, बिझनेस ओनर डेफिनेटली रेडी होऊन जातो पुढच्या 2 दिवसाचं. काय काय साधारणपणे एक बिझनेस कोच म्हणून साधारणपणे हा किती दिवसांचा कालावधी असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही नेमके कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस करत असतात? जनरली तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ हवं असेल तर 5 गोष्टींची खूप गरज आहे. कुठलाही बिझनेस असू देत, बरं लहान असू देत किंवा मोठा असू देत. पहिलं म्हणजे तुमच्या बिझनेसला येणारा लीड्स, म्हणजे जे एन्क्वायरीज म्हणतो आपण, त्यांना आपण कन्वर्ट करून त्यांना आपण कस्टमर बनवत असतो. त्या कस्टमरला आपण बऱ्याचदा वाढवलं, बऱ्याचदा त्यांना जास्त वेळा आपण देऊ शकलो तर आपला रेव्हेन्यू वाढतो आणि मग त्याला प्रॉफिटेबिलिटी मध्ये आपल्याला घरी घेऊन जाता येतं. हे 5 गोष्टींवर आम्ही कामं करतो, लीड्सवर, कन्व्हर्जनवर, सेल्सवर, नंबर ऑफ टाइम्सवर. तर याच्यात प्रत्येकात स्ट्रॅटेजीज आहेत. जवळ 300 स्ट्रॅटेजीज आहेत आमच्याकडे की जे सगळ्या या 5 पॅरामीटर्सला हे करणारे. आणि आम्ही फक्त 1 महिन्यासाठी 2 महिन्यांसाठी कामं करत नाही. जनरली कमिटमेंट घेतो की कुठल्याही गोष्टी व्हायला त्याला एक वेळ लागतो. एक वर्षभराचं कमिटमेंट आम्ही बिझनेस ओनर कडनं घेतो की आम्ही ते, आणि ते रिस्क फ्री आहे की कसं करायचं, काय करायचं. आम्ही दर आठवड्याला, म्हणजे 52 आठवडे झाले, 52 स्ट्रॅटेजीज जे त्यांच्या बिझनेससाठी युजफुल आहे हे त्यांच्याबरोबर काम करून घेतो. एक्झॅक्टली. म्हणजे साधारणपणे 1 वर्षभराचा हा संपूर्ण कोर्स असतो आणि 1 वर्षभराचं हे सगळं हँड होल्डिंग असतं. ते व्यावसायिकाला पूर्णपणे त्याच्याबरोबर असतात. ते म्हणजे माझ्यामध्ये रिव्ह्यू मीटिंग्स वगैरे पण होत असतात तुमच्या? दर आठवड्याला साधारण एक 90 मिनिटाचं असतो. बाबा रे, तू काय केलं गेल्या आठवड्यात, ज्याला चेक इन म्हणतो. नंतर ते स्ट्रॅटेजी पुढच्या आठवड्याचं, आणि मग नंतर काय सेल्स ट्रेनिंग हवं असेल, आणि मग त्याचे काय क्वेश्चन, प्रश्न उत्तरी. टोटल 90 मिनिट्सचा हा पूर्ण सेशन असतो दर आठवड्याला. ओके. आणि ज्यावेळेस एक त्रयस्थ व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये आतमध्ये शिरते आणि ती एका गुरुसारखी, राईट, म्हणजे सचिन तेंडुलकर हा सचिन तेंडुलकर झाला नसता, कदाचित रमाकांत आचरेकर नसते तर. त्यामुळे बिझनेस कोच हा कदाचित तेवढा सक्सेसफुल बिझनेसमॅन नसेल, पण तो एक कोच असतो, तो एक शिक्षक असतो. आणि हा जो शिक्षक असतो हा तुम्हाला लिटरली हँड होल्डिंग करतो, आणि हँड होल्डिंग करून तुमचा जो सक्सेस पाथ असतो हा क्लिअर करायचं काम हा बिझनेस कोच करत असतो. पण इथे मला एक प्रश्न येतो की आज आम्ही बघतो की खूप सारे लोक स्वतःला बिझनेस कोच म्हणून इंट्रोड्यूस करत आहेत. मग चांगला बिझनेस कोच कसा निवडावा? चांगला बिझनेस कोचला काही सर्टिफिकेशनची पण गरज नसेल, पण खूप इम्पॉर्टंट आहे की त्या माणसाला बिझनेस बद्दल किंवा बिझनेसची नॉलेज किंवा समोरच्या माणसाचं सायकोलॉजी या सगळ्या गोष्टींचं तरी ज्ञान असलं पाहिजे. आणि सांगायचं गोष्ट आहे की आम्ही स्टार्टअप्स बरोबर काम केलेलं आहे. म्हणजे मी कंपनी सेक्रेटरी असून मी भरपूर स्टार्टअप्स केलेल्या आहे. सर्टिफिकेशन नसूनही आम्ही भरपूर स्टार्टअप्स बरोबर कामं करून त्यांचं सगळं काय जाणतो. कारण मला तर 10 वर्ष बँकिंग एक्सपिरियन्स पण आहे, 10 वर्ष इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स पण आहे, 15 वर्ष ॲज अ कंपनी सेक्रेटरी लॉयर म्हणून काम केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा हे आहे की सायकोलॉजी, माणसांचं कसा बिहेवियर आहे, मग बिझनेसचं नॉलेज, हे सगळं एक बिझनेस कोचला खूप गरजेचं आहे समजून घ्यायला. एक्झॅक्टली.
तर आपल्याला सुद्धा हा प्रोग्राम बघत असताना असं वाटत असेल की नेमकं आपल्याला सुद्धा गरज आहे का, तर मी तुम्हाला सांगतो की जवळपास प्रत्येक बिझनेसमनला बिझनेस कोचची गरज आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आपल्या प्रत्येकाच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये एक काळ असा येत असतो की त्या कालावधीमध्ये कुठेतरी असं ठहराव आलेला असतो, कुठेतरी असं साचले पण आलेलं असतं आणि तेच आपण करत असतो. काही गोष्टी नकोशा पण वाटायला लागलेल्या असतात. तर ह्या गोष्टी सगळ्या एका वेगळ्या पद्धतीने कशा करायच्या, ते म्हणतात ना, शिवकेरा म्हणतात ना की सक्सेसफुल पीपल डझंट डू एनिथिंग डिफरंट, दे डू एव्हरीथिंग डिफरंटली. हे जे डिफरंटली करायचं शिकवलं जातं ना, हे बिझनेस कोचेसच्या माध्यमातून शिकवलं जातं. आता मला एक प्रश्न आहे की साधारणपणे कधी तुमच्याकडे लोकांनी अप्रोच व्हायला हवं? कारण असं असतं ना की एखादा डिसीज असतो, तो समजत असतो की अरे प्रॉब्लेम आहे, पण आपण ते डॉक्टरकडे जायला प्रॉब्लेम करत असतो, अंगावर काढत असतो आणि मग ते काहीतरी मोठं झाल्यानंतर मग तुमच्याकडे डॉक्टरकडे जातात आणि त्यावेळेस कळतं अरे आता हे तर काय खूप भयंकरच झालेलं आहे सगळं. बिझनेसमननी कुठल्या अशा सिम्टम्सना ओळखलं पाहिजे की भाई आता आपल्याला अभी अपने को बिजनेस कोच के पास जाना पड़ेगा, जाना चाहिए. सो व्हाट आर द सिम्टम्स इन बिजनेस की जिस वक्त उसने सोचना चाहिए कि भाई अपने को बिजनेस कोच का जरूरत है? पहिले तो जेव्हा जन्म झाला ना तेव्हा काय होतो की आई त्याला हँड होल्ड करत असते त्या बाळाला लहान. तर मला असं वाटतं की स्टार्टअपच्या स्टेजला जेव्हा तुम्ही जस्ट जन्माला आलेले असता, तुमची कंपनी जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करता तेव्हा एक बिझनेस कोचची गरज आहे. नंतर तुमची नॉर्मल वाढ एक झालेली असते, मग नंतर बिझनेसचं एक स्टॅग्नन्सी येऊन जातं. तुम्ही ऑलरेडी 1-2-4 वर्षांनंतर तुम्ही काहीतरी स्ट्रॅटेजीज करत असता, तेव्हा एक गरज आहे. जेव्हा तुमची बिझनेस एकदमच स्टॅग्नंट झालेली असते किंवा एकदम डाऊनफॉल होत असते, हे 2-3 स्टेजेसमध्ये तुम्ही नक्कीच एक बिझनेस कोचला करू शकता. आणि असं मी बघितलंय की वर्षानुवर्ष बिझनेस कोचेसला लोक हे करत असतात, कारण आम्ही सेल्स ट्रेनिंग तुमच्या स्टाफला पण देत असतो. तर म्हणून ते तुम्हाला दुसरं काय कशात नाही करायचं नाहीये, तुमचंच जे वाढलेलं ग्रोथ आहे ते एक पार्टनर आहे तुमच्या बिझनेसमध्ये. असं तुम्ही बिझनेस कोचला बघितलं की नॅचरली तुम्ही बिझनेस कोचला प्रत्येक स्टेजला तुम्ही एकत्रच ठेवणार. एखादी सक्सेस स्टोरी सांगा. माझे 2-3 सक्सेस स्टोरीज आहेत, पण त्याच्यात एक खूप छान जस्ट मी कंपनी इनकॉर्पोरेट केलेलं आणि त्या कंपनी इनकॉर्पोरेट केल्यावर त्यांच्याकडे ऑलरेडी ऑर्डर्स होते. ते 1 लाखाचं वगैरे त्यांनी केलं होतं स्टार्ट. तर त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही आम्हाला मेंटॉरिंग पण करणार का, आणि मला खूप आवड आहे हे करू का. तर त्यांना मी सगळं स्ट्रॅटेजीज आखून वगैरे वर्षभरात आम्ही काम केलं आणि त्यांचं 5 लाख महिना असं त्यांनी सेल्स पर्यंत पोहोचले होते. हे एक सक्सेस स्टोरी आहे. ते खूप खुश झाले की मॅडम आमचं असं झालं. दुसरी एक 1 करोड टू 60 करोडची पण एक स्टोरी आहे. ते 1 करोड त्यांचं टर्नओव्हर होता खूप पूर्वी, म्हणजे याला पण झाले आता 15 वर्ष वगैरे झालेले. तर त्या पर्सननी मला बरोबर ठेवलं आणि त्यांचे गेले म्हणजे मला वाटतं 5-6 वर्षात 1 कोटीचं जे काय सेल होतं वर्षाचं ते 60 कोटीपर्यंत पोहोचलेलं. कारण आम्ही सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टींवर काम केलं, पूर्ण ते बिझनेसच्या पूर्ण सगळ्या अँगल्समध्ये. त्यांचं एक्सपॅन्शन झालं बऱ्याच ठिकाणी, क्रॉस स्टेटमध्ये पण केलं. तर तुमचं तसं पण एक्सपॅन्शन होऊ शकतं तुम्ही बिझनेस कोचला बरोबर ठेवलात तर. एक्झॅक्टली. म्हणजे खरोखर असं बिझनेस हा पूर्णपणे टर्न अराउंड होताना आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. बिझनेसमधले जे गॅप्स असतात ना, हे गॅप्स शोधून काढण्याचं काम हे लोक करत असतात. अनेकदा बिझनेसमध्ये मिसिंग लिंक्स असतात, ह्या मिसिंग लिंक शोधून काढण्याचं काम बिझनेस कोच करत असतात. मी स्वतः हे घेतलेलं आहे कोचिंग, म्हणून या सगळ्या गोष्टी अशा मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो. आणि डेफिनेटली तुम्हाला सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये काही इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, कुठेतरी असं साचलेपण आलेलं असेल, कुठेतरी थांबलेलं असेल गोष्टी, तर नेहा कारेकर यांच्याशी तुम्ही डेफिनेटली बोलू शकता. स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे. मॅडम जाता जाता काय सांगाल? बुद्ध देवी सांगायचे आत्ताही आत्तनो नातो, म्हणजे एव्हरी पर्सन इज द मास्टर ऑफ हिज फेट. तर तुम्ही आहे ना, तुमचं फेट तुम्हीच ठरवत असा आणि तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर नक्की आम्हाला हे करा, एक संधी द्या तुम्हाला हे करायला. तुम्ही बघा तुमचं बिझनेस किती आणि तुमचं पर्सनल लाईफ पण किती चेंज होणार आफ्टर दिस एक्सपिरियन्स. एक्झॅक्टली. फक्त बिझनेस नाही तर तुमच्या पर्सनल लाईफवर सुद्धा ह्या ज्या काही सगळ्या टिप्स असतात, या टिप्सचा डेफिनेटली खूप फायदा होत असतो.
एक हँड होल्डिंग असतं. आपल्याला लिटरली आपलं बोट धरून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत सक्सेसपर्यंत हे लोक घेऊन जात असतात. आणि मॅडमचा तर एक्सपिरियन्स एवढा भयंकर आहे, म्हणजे त्या मी सांगितलं त्याबद्दल त्या CA आहेत, त्या लॉयर आहेत, त्या मानसशास्त्रामध्ये त्यांनी MA केलेलं आहे, त्यांनी NLP सर्टिफाईड कोच आहेत. त्या असंख्य या बाईंनी आयुष्याचे जवळपास 45 वर्ष शिक्षणामध्ये घालवलेले आहेत. आणि ह्या सगळ्याचा जो अनुभवाचा सार आहे हा तुमच्या बिझनेससाठी मिळू शकतो. नेहाजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मला संधी मिळाली त्याच्यामुळे खूप थँक्यू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.